नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल कढाई पनीरची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो छान चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. आणि त्याचबरोबर आलं लसूण घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालून घेऊया. आणि हे छान आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता पेस्ट करून आपली तयार आहे. आता या भाजीसाठी लागणारा कढाई पनीर मसाला आपण आधी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी सुक्या लाल मिरच्या, जिरे, धने, तमालपत्र आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले भाजून झालेले आहेत. तर हे सगळे जिन्नस थंड करून आपल्याला याचा मसाला करून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला कढाई पनीर मसाला तयार झालेला आहे. तर सेम पॅनमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1 शिमला मिरची आणि 1 कांदा असा क्यूबमध्ये कट करून तो छान फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे फ्राय करून झालेलं आहे. त्याच तेलामध्ये मी 1 छोटा चमचा जिरं आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. आणि हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालून घेऊया आणि हेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर इथे मी हळद, लाल तिखट आणि या भाजीसाठी आपण खास तयार करून घेतलेला कढई पनीर मसाला आपण घालणार आहोत. तर हा मसाला मी 2 चमचे वापरलेला आहे. आता हे मसालेही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आपण तयार केलेला कढाई पनीर मसाला आपण 1 महिनाभर हवाबंद डब्यात स्टोअर करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता मसाला छान परतला गेला आहे. तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे छान मिक्स करून घेऊ. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत फ्रेश क्रीम. तर फ्रेश क्रीमऐवजी तुम्ही दुधावरची साय छान फेटून तीही घालू शकता. आता हेही आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत आपण फ्राय करून घेतलेली ढोबळी मिरची आणि कांदा. आणि तसेच इथे मी 200 ग्रॅम इतकं पनीर घातलेलं आहे. हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग हे मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी खूप वापरायचं नाही. अगदी थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि हे आपण थोडं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान उकळलेली आहे. आता यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे. हे देखील आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया. तर अशा प्रकारे आपला कढाई पनीर मसाला तयार झालेला आहे. दिसतोय की नाही एकदम हॉटेलसारखा आणि टेस्टही अगदी तशीच लागते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.